नमस्कार, मी डॉक्टर परमेश्वर जाधव, जनरल फिजिशियन व किडनी विकार तज्ज्ञ, कौशल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा डायरेक्टर. ह्या आई आपल्या इथं भरती झाल्या होत्या. यांना सुरुवातीपासून कोणकोणते आजार आहेत? यांना ब्लड प्रेशरचा थोडासा त्रास होता आणि किडन्या बी फेल आहेत. बरं आणि त्यामुळे त्यांच्या म्हणजे दम लागणे, बरं ताप येऊ लागला होता. ठीक आहे. नाही, यांना पहिलं डायलिसिस कुठं करायचे आपण? पहिले मुंबईला केलं आम्ही डायलिसिस. बरं पण तिथं डायलिसिस झालं की त्यांच्या अंगाला मुंग्या येऊ लागल्या होत्या. बरं. इथं तुम्ही जेव्हा आले होते त्याच्यानंतर आपल्याकडे इथं आले होते भरती होण्यासाठी, त्यावेळेस त्यांना काय काय त्रास होत होता? त्यांना हातापायावर त्यांच्या सूज बी होती. हां. तसेच रक्ताचा खोकला होत होता, म्हणजे कफ वगैरे खोकल्यामध्ये पडत रक्त पडत होतं. होतं? रक्त पडत होतं. हां त्यानंतर ताप येणे, हां हां दम लागणे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे अतिशय सिरियस कंडिशन होती. हां. आलं तेव्हा त्यांचं ऑक्सिजन किती होतं? जवळजवळ 60%. 60% होतं ऑक्सिजन. त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं की आता पेशंट? आम्हाला वाटलं म्हणजे सिरियस आहे ना, आता आम्हाला म्हणजे त्यांची खात्री नव्हती की त्या राहतील म्हणून. बरं, ठीक आहे. हे जेव्हा इथं आले त्यावेळेस आपण यांचं म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं होतं. तर यांचा एकतर बी पी वाढलेला होता, यांचं ऑक्सिजन लेवल कमी होतं, यांना खूप दम लागत होता. यांना आम्ही NIवर ठेवलं, श्वासाच्या मशीन जी बाहेरून लावतो आपण त्याच्यावर ठेवलं, त्यांना ऑक्सिजन दिला आणि त्यांना एक्सरे वगैरे करून न्यूमोनियासाठी अँटीबायोटिक आपण सुरू केलं. हळूहळू त्यांची तब्येत सुधरत गेली. त्यांना मग ऑक्सिजनची रिक्वायरमेंट कमी झाली. त्यांना आम्ही मशीन आपण काढून घेतली आणि फक्त ऑक्सिजन दिल्यानंतर हळूहळू त्यांची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर आता त्यांना ऑक्सिजनची पण गरज पडत नाही आणि त्यांना आता मग दम पण सुद्धा लागत नाही आहे. आता काही तुम्हाला त्रास आहे का? आता कुठेही काही त्रास नाही. तुम्ही जेव्हा मुंबईला होते त्यावेळेस तुम्हाला असं झोपतासुद्धा येत नव्हतं ना, की असं म्हणजे बसूनच राहावं लागायचं आणि ते कधीपासून बऱ्याच दिवसापासून तुम्हाला झोपसुद्धा लागत नव्हती. पण आता इथं आल्यानंतर ते व्यवस्थितपणे घरी झोपतात, त्यांना दम लागत नाही आहे. आता इथं आपण म्हणजे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर हॉस्पिटलविषयी आपल्याला काही म्हणजे प्रॉब्लेम झाला का, की डॉक्टरांचा, स्टाफचा किंवा नर्सचा काही? नाही, अतिशय चांगली व्यवस्था आहे. विशेष म्हणजे तुमचा स्वभाव अतिशय समजदार आहे. तसेच स्टाफचे सर्व लोकसुद्धा खूप चांगले आहेत. म्हणजे वागणंही चांगलं आहे त्यांचं. आणि संडास बाथरूमची सुद्धा चांगली व्यवस्था आहे. तसेच बेडची सुद्धा चांगली व्यवस्था आहे. स्वच्छता खूप आहे. आणि झोपण्याची सुद्धा, पेशंटची सुद्धा, आणि एखाद्या वेळेस एक्स्ट्रा असेल तर बाहेर बसण्याची सुद्धा अतिशय चांगली व्यवस्था आहे. म्हणजे मला तर खूप चांगलं वाटलं. आता तुम्ही डायलिसिस म्हणजे मुंबईमध्ये पण करत होते आणि इथं पण करत आहेत, तर काय फरक वाटतो आपल्याला डायलिसिसविषयी? म्हणजे मुंबईला त्यांना डायलिसिस झाल्यावर त्या मनाचं त्यांना मुंग्या आल्या. पण इथं असं काही प्रॉब्लेम नाही. अतिशय चांगल्या प्रकारे क्लिअर. त्यानंतर डायलिसिसमध्ये काही त्रास झालेला नाही, जाणवलं नाही त्यांना. ठीक आहे. आपल्या इथं जे डायलिसिस आहे ते आम्ही डबल RO फिल्ट्रेशन लावलेलं आहे. म्हणजे 2 वेळा वॉटर प्युरिफिकेशन होतं आणि पेक्स पायपिंग लावलेला आहे. तो खास करून जर्मनीतून मागवलेला आहे. त्यामुळे इथं इन्फेक्शनचे चान्सेस थोडे कमी आहेत इतर सेंटरपेक्षा. जेवढी काही काळजी व्यवस्थित घेता येईल ते आम्ही आमच्या परीने घेत असतो इथं. पुढं तुम्हाला असं वाटतं का की इथं येणाऱ्या म्हणजे आपल्या परभणीतल्या जे काही किडनीचे किंवा इतर रुग्ण आहेत तर त्यांना बाहेर जाण्याची गरज आहे? नाही, मला वाटत नाही त्यांना बाहेर जाण्याची गरज आहे. आम्हाला माहीतच नव्हतं, पण आम्हाला मुंबईला कळालं की कौशल्य हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगली व्यवस्था आहे. म्हणून आम्ही ताबडतोब मुंबईहून इथं आलो, कारण मुंबईला राहणं काही परवडत नाही. त्याच्यामुळं मला तर वाटते परभणीच्या रुग्णांनी बाहेर जाऊ नये. तुमच्या हॉस्पिटलमध्ये इतकी चांगली सोय असताना इथंच पूर्ण इलाज करावा. बरं. आता ते अजून एक विचारायचं म्हणजे आपल्या इथं हॉस्पिटलमध्ये येणारा खर्च कसा आहे? म्हणजे खर्च सुद्धा अगदी वाजवी आहे, कारण मुंबईला आम्हाला भरपूर खर्च आला त्या मानानं आम्हाला इथं अतिशय कमी खर्च वाटतो. बरं. आपण जे हा व्हिडिओ बनवत आहेत या व्हिडिओचं आपल्याला सोशल मीडियावर वापरण्यासाठी तुमची परवानगी पाहिजे, तर तुमची परवानगी आहे का त्यासाठी? आहे आमची आहे ना? पूर्ण परवानगी आहे. लोकांना माहिती भेटेल आणि माहिती मिळते आणि थोडी आपण भीती काही कमी त्याच्यात भेटेल. खोटं काही सांगितलेलं नाही. ओके, धन्यवाद.